नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. जर आपण बघितलं सध्याचा मोठा प्रश्न म्हणजे इंग्लिश या विषयामध्ये थोड्याशा अडचणी येतात, जास्त अडचणी येतात आणि बऱ्याच पॅरेंट्सचे वगैरे मेसेज पण होते की सर आमच्या लेकरांना जे आहे तर इंग्लिशसाठी नेमकी कशी तयारी करायला पाहिजे. मेन मुद्दा जो होता तो म्हणजे व्होकॅबलरीचा. मग ती व्होकॅब कशी तयार करायला पाहिजे, व्होकॅब कशी वाढवायची, याबद्दल तुम्ही काही गायडन्स करा. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. व्होकॅबलरी नेमकं काय असतं, शब्द संग्रह ज्याला म्हणतो आपण. इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश बोलत असताना किंवा ऐकत असताना किंवा समजून घेत असताना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम येतो, काही शब्दांचे अर्थ समजत नाहीये. मग हे अर्थ समजत नाही याचं कारण काय आणि याला डील कसं केलं पाहिजे, तर रोजच्या रोज काय काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या व्हिडिओला व्यवस्थित समजून घ्या. एखादा पॅरेंट्स असेल, पॅरेंट्सनी पण ह्या गोष्टी करून स्वतः त्यांच्याकडनं ते करून घ्या, जेणेकरून आता आपण जशी व्होकॅब म्हटली ती व्होकॅबलरी त्याची इम्प्रूव्ह झाली पाहिजे. या हिशोबाने सगळ्यात पहिल्यांदा स्कॉलरशिप असेल, चौथीची स्कॉलरशिप असू द्या किंवा 7वी स्कॉलरशिप असेल किंवा NMMS ची स्कॉलरशिप परीक्षा असेल, या व्यतिरिक्त नवोदयची एक्झाम असेल किंवा डॉक्टर होमी बाबा असेल, सगळ्या एक्झाम मध्ये जर आपण बघितलं शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश हा महत्वाचा सब्जेक्ट असतो. आणि त्यातलाच जर मी म्हटलं समजा व्होकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह हे फार महत्वाचे बनतात. मग याला डील कसं करायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिशची व्होकॅब जी आहे जेवढी सोपी वाटते तेवढी नसते. मग नेमकं काय होतं, बऱ्याचदा असं होतं की प्रश्नांची उत्तरं येत असतात पण प्रश्नच कळला नाही. इंग्लिश वाचलं पण वाचल्यानंतर तो प्रश्न कळला नाही आणि प्रश्न न कळल्यामुळे अडचणी होतात. आणि म्हणून हा प्रश्न ऍटलिस्ट आपल्याला इंग्लिशमध्ये जो आहे तो समजला पाहिजे. यासाठी या आकलनासाठी ज्या शब्दांची गरज पडते, इंग्लिश मधल्या व्होकॅबलरीची आपल्याला या ठिकाणी गरज पडते. मग या ठिकाणी व्होकॅबची तयारी आपण नेमकी कशी केली पाहिजे. विशेष करून जर मी म्हटलं समजा एक याची जर प्रॉपर सिस्टम केली आणि एक सायंटिफिक वे बघितला, तर त्या दोन पद्धती आपण या ठिकाणी आज बघणार आहोत की ज्याच्या माध्यमातून व्होकॅबलरी ही तुम्हाला परमनंटली लक्षात राहील. ठीक आहे. मग नेमकं काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, रोज फक्त 5 ते 10 नवीन शब्द आपण शिकलो पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की ठरवतात आणि मग त्यामध्ये इंग्लिशचा अभ्यास करायचा, मग एकाच दिवशी डायरेक्ट 50 शब्द वाचून काढले, नाही चालणार. आपल्याला एक गोष्ट जी आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट करावी लागेल आणि ती रिपीट करून करून एक वेळ अशी येईल की ते सगळेच्या सगळे शब्द तुम्हाला लक्षात राहतील. सगळे शब्द कुणालाही लक्षात नसतात. आपल्याला त्या शब्दांचा अंदाज घेता आला पाहिजे आणि तो अंदाज घेण्यासाठी जे आहे तर काही शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग हे 5 ते 10 शब्द नवीन शिकायचे म्हणजे काय शिकायचं. एकाच दिवशी 50 शब्द पाठ करत बसू नका. डायरेक्टली घेतली बुक आणि पाठ करायला लागले, बिलकुल नाही. ना मुन्ना ना, ऐसे नाही करना है. काय करायला पाहिजे मग, मीनिंग. सगळ्यात पहिल्यांदा तो शब्द जो आहे तो शब्द घ्या, त्याचा अर्थ नेमका काय बनतोय तो घ्या. सिनोनिम्स घ्या, समानार्थाचे शब्द घ्या, त्याचंच अँटोनिम घ्या आणि एक सेंटेन्स बनवा. मग ते तुम्ही इंग्लिशमध्ये बनवा, मराठीमध्ये बनवा किंवा हिंदीमध्ये बनवा. एक सेंटेन्स बनवा ज्या सेंटेन्समध्ये ते शब्द वापरले जातील. एकदा ते वापरले, यूज केलं की ते परमनंट लक्षात राहतं. जसं की मी म्हणलं समजा, मग याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तुमची एक स्वतंत्र व्होकॅबलरीसाठी एक नोटबुक बनवा. व्होकॅब साठी जी नोट असेल त्यामध्ये रोज 5-5 शब्द जे आहे ते तुम्ही 5 शब्द असतील किंवा 10 शब्द असतील ज्यांना तुम्ही यूज करणार आहात, या शब्दांच्या बेसवरती तुम्ही जा. वर्ड घ्या, ब्रेव नावाचा शब्द घेतला. ह्याचा मिनिंग नेमका काय बनतोय. ब्रेव म्हणजेच काय, BRAVE. ब्रेव याचा अर्थ होतो शूरवीर असणं, शूर असणं. ठीक आहे. मग याचा समानार्थी सिनोनिम ज्याला म्हणतो आपण, सिमिलर वर्ड्स ज्याला म्हणतो, त्याचा सिनोनिम कोणता आहे तो बघा. दॅट इज करेजियस, ब्रेव, करेजियस. आणि याच्या विरुद्ध असतो कावर्डली. कावर्डली म्हणजेच काय, भित्रा. ठीक आहे. मग जर मी म्हणलं समजा, मग आपण जनरली अज्युम करत असताना, कन्सिडर करत असताना हे करा, ब्रेव. मग तुम्ही स्वतःला, तो जो लेकरू आहे त्या लेकरूनी स्वतःला म्हटलं पाहिजे मी कसं आहे, ब्रेव आहे. बरोबर. मग ब्रेव आहे, मग त्याच्या सोबत ब्रेव म्हणजेच काय असतो, करेजियस आहे. मी कोणाला घाबरत नसतो, ब्रेव आहे मी करेजियस आहे. ठीक आहे. आणि याच्या विरुद्ध ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस कावर्डली. माझा मित्र जो आहे तो जरा भित्रा आहे, तो कावर्डली आहे, तो अंधाराला घाबरतो. राईट. सो माझा मित्र हा कावर्डली आहे, हा शब्द यूज झाला. मी स्वतः, माझं नाव शुभम आहे आणि मी काय आहे, ब्रेव आहे. ब्रेव किंवा करेजियस आहे. असं मराठीमध्ये तुम्ही शब्द जर इंग्लिश वापरायला लागले, या सेंटेन्सच्या माध्यमातून तुम्हाला ब्रेव ही कॉन्सेप्ट डोक्यामध्ये, माइंडमध्ये क्लिअर होईल. शब्द पाठ करून नेमकं होतं काय, आपण त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो पण कन्सेप्ट कळत नाही. म्हणून विचार करताना तो थॉटच इंग्लिशमध्ये आला पाहिजे. म्हणून ह्या पद्धतीने जा. ब्रेव म्हणजे काय, कुणालाही न घाबरणारा, हे ऑटोमॅटिकली डोक्यामध्ये आलं पाहिजे. तिथं कोणता शब्द, ब्रेव किंवा करेजियस. करेक्ट. सगळ्यांना क्लिअर आहे. या पद्धतीने मग असे आपण शब्द या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो आणि
सेंटेन्स बनवू शकतो. ह्या इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवणं तुम्हाला जमतंय, दॅट इज ओके. मग द ब्रेव्ह बॉय हेल्प द ओल्ड मॅन. ठीक आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर मग मराठीमध्ये बनवा. एका ब्रेव्ह मुलाने गरीब म्हाताऱ्याची मदत केली. ठीक आहे, या पद्धतीने. यानंतर असतो दुसरा एक प्रकार, पाठांतर नाही पाहिजे तर त्यांचा वापर केला पाहिजे. मॅक्झिमम शब्दांना वापर करा. बघा ते सिद्धांत, डार्विनचे सिद्धांत वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये जुन्या याच्यात बायोलॉजीमध्ये काही सिद्धांत आहेत बघा. त्यातला एक सिद्धांत आहे की ज्या गोष्टी नाही वापरल्या त्या निघून जातात. माणसाने शेपटी नाही वापरली, निघून गेली. अगदी तसंच आहे. जर तुम्ही एखादा शब्द नाही वापरला तर तुमच्या डोक्यातून स्लिप होऊन जाईल, निघून जाईल. मग अशा केसमध्ये शब्दांना जास्तीत जास्त वापरत चला. जेवढं जास्त वापरणार तेवढं ते जास्त लक्षात राहतं. आणि म्हणून काय करायचं आपल्याला, प्रत्येक शब्द जो आहे त्याला सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये रिपीट वापरा. पुन्हा पुन्हा वापरला तो जितका वापरला जाईल तितका तो जास्त लक्षात राहील. आणि साधारण जर मी म्हणलं, समजा जनरली आपण जर बघितलं, हे झालं जनरल सेन्समध्ये. मग याला लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय जास्तीत जास्त यूज करणं. पण सर यूज कसा करायचा, डेलीच्या वाक्यांमध्ये यूज करा. आता येऊ आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने काय करायला पाहिजे, स्पेशल फोकस असलेली व्होकॅब्युलरी जी असते ती कोणत्या पद्धतीची आहे, नीट बघा. आता काही प्रश्न विचारले जातात जे कॉमन बऱ्याचदा विचारले गेले. सिनोनिम्स आहे, समानार्थाचे शब्द. हॅपी, हॅपीच याचा समानार्थी. हॅपी म्हणजे आपल्याला माहिती आहे आनंदी, पण हॅपीच्या सोबत जो असतो दॅट इज कॉल्ड एज ग्लॅड. मग हॅपी ह्याच शब्दाचा अर्थ होतो ग्लॅड असणे, आनंदी असणे. ठीक आहे. मग हॅपी म्हणजेच ग्लॅड असणे. ठीक आहे. मग हॅपीचा सिनोनिम म्हणून ग्लॅड लक्षात ठेवा. सोबत सोबत त्याचा अँटोनिम सुद्धा लक्षात ठेवा, सॅड. जसा हा ग्लॅड होतोय तसा अँटोनिम पण सॅड. बिग असेल, बिग म्हणजे लार्ज, याच्याच अँटोनिम बनेल आपला काय, स्मॉल. ठीक आहे. जर मी म्हटलं बिगिन, बिगिन म्हणजे स्टार्ट करणे, मग याच्या अँटोनिम नेमकं काय असतं, स्टॉप करणं. सो अल्टिमेटली होतं काय, जेव्हा तुम्ही ही सवय लावता, एखादा शब्द वाचल्यानंतर मराठी ट्रान्सलेट करण्यापेक्षा त्याला सोप्या इंग्लिशमध्ये अजून काय शब्द आहे म्हणजे त्याचा सिनोनिम तो तुम्ही लिंक केला. सोबत त्याचा विरुद्धार्थी म्हणजे अँटोनिम काय आहे त्याला सुद्धा तुम्ही लिंक केलं. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही लिंकेज बनवता तेव्हा हे परमनंट लक्षात राहतं, परमनंट लक्षात राहतं. कारण तुम्हाला ती सवय झाली आणि थॉट्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये यायला लागले. असंच मी म्हटलं हॉट, हॉट याच्या विरुद्धार्थी अँटोनिम काय बनल, कोल्ड. हॉट म्हणजेच गरम आणि कोल्ड म्हणजे थंड. स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजेच काय, एक मजबूत असणं. याच्या विरुद्ध म्हटलं तर वीक बनेल. अर्ली लवकर, सून. अर्ली याला सिनोनिम म्हणतो आपण, सून. आणि याच्या विरुद्ध बनतं लेट, लेट म्हणजेच काय, उशिरा. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने शब्दांच्या पेयर्स ज्या असतात, सिनोनिम, अँटोनिम यांच्या पेयर्सनी शब्दांना लक्षात ठेवा. हे परमनंट लक्षात राहील आणि जास्त काळ टिकल. कारण यांना जर वाचलं याची एक चेन बनते डोक्यामध्ये. मग ती चेन अजून कशा पद्धतीने बनू शकते, एका शब्दापासून वेगवेगळे शब्द तयार होतात, याची एक पर्टिक्युलर चेन असते असं सायंटिफिक पद्धतीने सांगितलं जातं. म्हणजे काय, प्रत्येक शब्दाचा एक रूट वर्ड आहे आणि त्या वर्ड पासून बाकीचे शब्द जे आहेत ते तयार होतात. इंग्लिशमध्ये हे खूप भारी आहे. काय केलेलं आहे, एक छोटा वर्ड दिलेला आहे आणि त्या वर्ड पासून भरपूर शब्द तयार होतात. जसं की आता मी म्हटलं, समजा हेल्प नावाचा शब्द घेतला, हेल्प. या हेल्प हा शब्द रूट वर्ड झाला. ठीक आहे, हा त्याचा रूट आहे. मग हेल्पला जर मी फुल लावलं, FUL आलं तर तो बनला हेल्पफुल. बरोबर. मग फुल हे काय, सफिक्स आहे आणि याच्या अगोदर जे आलेलं हेल्प आहे, हे हेल्प नेमकं काय होतं, रूट वर्ड होतं. कळतंय. याच पद्धतीने जर मी म्हटलं हेल्पफुल, हेल्पफुलच्या विरुद्ध जर मी म्हटलं तर अँटोनिम त्याचा अर्थ होईल हेल्पलेस, मदत नसणारा. मग हेल्पलेस. बरोबर. सेम अशाच पद्धतीने मी म्हटलं ब्युटी, ब्युटी साठी बनल ब्युटीफुल. ठीक आहे. हेच मी म्हटलं केअर, केअर साठी बनल केअरफुल, केअरलेस. सो या पद्धतीने सफिक्स आणि प्रिफिक्स वापरून यानुसार सुद्धा आपण काय करू शकतो, वर्ड जे ते तयार करू शकतो. पण ह्याच्यासाठी तुम्हाला ह्या वर्डचा मिनिंग माहित पाहिजे ना, कळतंय. आणि म्हणून हे असे वर्ड्स आपल्याला रोजच्या रोज वाचनामध्ये आले पाहिजे. म्हणून आपल्याला काय करायचंय, डेली 10 मिनिटं वाचण्याची सवय लावा. रोज आपल्याला 10 मिनिटं वाचायचं आहे. किती मिनिटं, 10 मिनिटं. 10 मिनिटं, 10 मिनिटं कंपल्सरी आपल्याला वाचायचं आहे. आता हे 10 मिनिटं वाचण्याची सवय नेमकी काय असते, या माध्यमातून तुम्हाला एक छोटंसं इंग्लिशचं टेक्स्टबुक असेल, छोटी स्टोरी असेल किंवा एक पॅराग्राफ असेल, तो तुम्हाला रोजच्या रोज वाचायचा आहे. वाचताना नवीन शब्दाला सर्कल करून टाका. जे पण नवनवीन शब्द असतील तुम्ही वाचताय आणि नवीन काहीतरी वाचताय तर तुम्हाला नवीन सापडलं तर ते शब्दाला सर्कल करून टाका. ठीक आहे. हे सर्कल केले म्हणजे नंतर तुम्हाला काय होईल, जेव्हा तुम्ही परत रिवाइज करणार आहे तो शब्द वाचला की तुम्हाला त्याचा अर्थ काय काय नाही ते तुमच्या बुकमध्ये लिहिलेला असेल आणि ते वाचलेलं असेल.
परत परत वाचल्यामुळं, त्याला सर्कल असल्यामुळं दोनदा तीनदा नजर त्याच्यावर जाते आणि यामुळं तो हायलाइट होईल. त्याचा अर्थ शोधा आणि तुमच्या व्होकॅब नोटबुक मध्ये लिहून काढा. मग जी व्होकॅबची नोटबुक तुम्ही बनवताय त्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. याला ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही करू शकता. मोबाईलवरती सुद्धा ते वर्ड्स बाजूला हे करू शकता. पण मी सजेस्ट करेल बुकमध्येच करा, जेणेकरून बुकवरती तुम्ही ज्यावेळेस लिहिता त्यावेळेस तुमचं अटेंटिव्ह माइंड जे आहे ते 100% काम करतं. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण रीडिंगची सवयची आहे ती रोजच्या रोज आपल्याला यातून व्हावी आणि त्या शब्दांना रोजच्या रुटीन मध्ये वाचावं एवढीच अपेक्षा आहे. दररोज 10 MCQs जे आहेत ते सॉल्व्ह केले पाहिजे. MCQs काय असणार आहे, आपल्या जे काही मास्टर ज्युनियर हे ऍप आहे, ह्या ऍपवरती रोजच्या रोज 10 नवीन शब्द येतात, त्याची क्विज येते. ती क्विज रोजच्या रोज सॉल्व्ह करा. त्या क्विज मध्ये नेमकं असतं काय, सिनोनिम्स असतात, अँटोनिम्स असतात, करेक्ट मिनिंग असतात, स्पेलिंग्स असतात, वर्ड युसेज असतात. जर अजून पण तुम्ही मास्टर ज्युनियर ऍप डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा. त्या ऍपमध्ये डेली येणारी जी क्विज आहे त्याचं नोटिफिकेशन येतं. ती क्विज आल्यानंतर फ्री आहे, सध्या मोफतपणे तुम्ही ते देऊ शकता. तर ह्याच्या प्रॅक्टिसने सुद्धा विचार करा, तुम्ही हेच 5 ते 10 वर्ड जर तुम्ही कन्सिडर केले आणि रोजच्या रोज केले तर प्रॉपर त्याच्यातून तयारी तुमची होऊन जाते. एक्झाम ओरिएंटेड सगळे शब्द आणि म्हणून या पद्धतीने मग ओव्हरऑल आपला प्लॅन काय असला पाहिजे. रिव्हिजन रूल सगळ्यात महत्वाचा रूल. पहिला आपण बघितलं, एकदा तुम्ही रीड करायचे, नवीन वर्ड फाइंड करायचे, लिहून काढायचे. मग सेकंड पेज काय सांगते, कायमस्वरूपी जर लक्षात ठेवायचे असेल तर त्या शब्दांना रिवाइज करा. मग कधी रिवाइज करायचा, आज एखादा नवीन शब्द शिकला, मग हॅपी हा शब्द शिकला. हॅपी म्हणजे काय, ग्लॅड, GLAD. मग ग्लॅड हा शब्द शिकला, आज मला खूप ग्लॅड वाटतंय, आज मला खूप हॅपी वाटतंय, मला खूप भारी वाटतंय. हे ग्लॅड शब्दाला पुन्हा पुन्हा यूज करा. उद्या परत तोच शब्द वापरा. त्याच्यानंतर 3 दिवसांनी परत तोच रिपीट करा आणि परत एका आठवड्यानंतर तो शब्द रिवाइज करा. असं रिवाइज ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तो शब्द परमनंट लक्षात राहतो. ठीक आहे. आणि हीच तयारी आपण आपल्या क्विजच्या माध्यमातून पण करून घेतो. जे शब्द पहिल्या दिवशी आलेले, 7व्या दिवशी त्यातले काही शब्द जे आहेत ते परत झालेले असतात, जेणेकरून तुम्हाला त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी ह्यासाठी ह्या क्विजेस ज्या आहेत त्या बनतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने व्होकॅबची तयारी आपण करायला पाहिजे, एवढं या माध्यमातून मला सांगायचं होतं. असंच तयारी तुम्ही करा. जर डेली 10 शब्द आणि 30 दिवस जर तुम्ही करताय तर महिन्याकाठी तुम्ही 300 नवीन शब्द शिकत आहात आणि ह्या 300 शब्दांची प्रॅक्टिस करत आहात. जर ही कन्सिस्टन्सी तुम्ही मेंटेन केली तर कंपाऊंडिंग पद्धतीने तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर ही ट्रिक वापरत असाल तर कशी वाटते आणि खरंच तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला फरक पडतोय का, याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.